स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणारा अटके। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। प्रॉपर्टीच्या वादात ठाकरेंचा हस्तक्षेप होत असल्याच्या रागातून रंग टाकल्याची कबुली। रंग टाकल्याचं प्रकरण घडल्यानंतर ठाकरेंची शिवसेना ऍक्शन मोडवर। आज पुतळ्याच्या परिसरात सीसीटीव्ही लावणार, पुतळ्यावर राहणार सीसीटीव्हीची नजर। कल्याणच्या शहाडमध्ये बॅनर लावण्यावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत राडा। एकमेकांना केली मारहाण। खडकपाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल। ओबीसींच्या प्रश्नावर नागपुरात भुजबळांची बैठक। समता परिषदेच्या बैठकीला सर्व ओबीसी संघटनांनी उपस्थित राहण्याचं आवाहन। नागपुरात मेळावाही घेणार। मागण्या मान्य नाही झाल्या तर आता मुंबई नाही दिल्ली गाठायची। मराठा नेते मनोज जरांगेंचा चलो दिल्लीचा नारा। देशभरातून मराठा एकवटणार असल्याची जरांगेंची माहिती। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार। निवडणूक आयोगाबाबत हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याची माहिती। नवे कोणते आरोप करणार याकडे लक्ष। माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी मठ आणि सरकार उच्चस्तरीय समितीकडे याचिका दाखल करणार। कोर्टाकडून प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे। समितीच्या अहवालानंतर कोर्ट निर्णय देणार। पुण्यातलं कोथरूड गोळीबारानं हादरलं। गुंड निलेश घायवळच्या टोळीकडून गोळीबार। गाडी साईडला घेण्याच्या वादातून झाडल्या गोळ्या। जखमीवर उपचार सुरू। अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघा आरोपींचा एन्काउंटर। उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत 2 शूटर्स ठार। लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणाचा अपघाती मृत्यू। सांगलीच्या इस्लामपूरमधील घटना। मित्रांसोबत रील्स बनवून घरी परतत असताना दुर्घटना। पुण्यातील डॉक्टरांचा 24 तासांचा संप। आधुनिक अभ्यासक्रम करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना मान्यता दिल्यानं काम बंद आंदोलन करणार। ठाण्यातील घोडबंदरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत अवजड वाहनांना बंदी। शिंदेंच्या आदेशाची आजपासून अंमलबजावणी न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा।